हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27 कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट लिस्ट आपल्या वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनी ही अलॉटमेंट कशी चेक करायची, आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे कसं चेक करायचं, तसंच विद्यार्थ्याला प्रोसीड फॉर ऍडमिशन कुठं करता येणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला ऍडमिशन प्रोसेस जी असणार आहे त्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती, तसंच कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पूर्णपणे माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. अशीच 11th ऍडमिशनच्या प्रोसेसच्या बाबतीत आपण इम्पॉर्टंट माहिती, नोटिफिकेशन्स तुमच्यासाठी नक्की घेऊन येत असतो. ठीक आहे, तर आज व्हिडिओला सुरुवात करूया. आज बघा दिनांक आहे 23/6/2026, सकाळचे 10:19 झालेले आहेत. आणि सर्वांना माहिती आहे की आपली अलॉटमेंट आज होणार होती. तर अलॉटमेंट लिस्ट ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या बाबतीत एक नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती बघायला मिळत आहे. बघा, द प्रोसीड टू ऍडमिशन अँड ऍडमिशन प्रोसेस फॉर बोथ कॅप अँड कोटा सीट्स फॉर राऊंड 3 विल बी अवेलेबल फ्रॉम 23 जून 2026 सकाळी 10 वाजल्यापासून 25 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. याचा अर्थ काय आहे बघा, प्रवेश फेरी 3 साठी कॅप मध्ये ऍडमिशन असो किंवा कोटामधून ऍडमिशन असो, 23 तारखेला आज सकाळी 10 वाजल्यापासून ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. ते 25 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऍडमिशन प्रोसेस असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. तर आता विद्यार्थ्यांना अलॉटमेंट पाहायची आहे तर दोन प्रकारे बघू शकतो. पहिल्यांदा काय करायचं, विद्यार्थ्यांना न लॉग इन करता, अजिबात कुठलंही लॉग इन करायचं नाही, न लॉग इन करता तो आपली अलॉटमेंट बघू शकतो. तर काय करायचंय, पहिल्यांदा विद्यार्थ्यांना आपला जो ऍप्लिकेशन आयडी आहे तो तयार ठेवायचा आहे. ऍप्लिकेशन आयडी जो आयडी तो तयार ठेवायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तो ऍप्लिकेशन आयडी कॉपी करून घ्यायचा आणि इथं आपल्या होम वरती आल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट इथं दिसतंय बघा, ह्याला क्लिक करायचं. ह्याला क्लिक केल्यानंतर आपलं जे काही नंबर आहे ऍप्लिकेशन नंबर तो सर्च करायचा. तर अशा प्रकारे ज्यांना अलॉटमेंट झाले असेल त्यांना इथं सगळ्या डिटेल्स दिसतील, कुठलं कॉलेज मिळालं आहे नाही. आणि इथं जर अलॉटमेंट नॉट फाउंड दिसत असतील याचा अर्थ की तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली नाही. आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे आपल्याला लॉग इन करायचं आहे. बघा, पहिली पद्धत मी तुम्हाला ऑलरेडी आता सांगून दिलेली आहे. विद्यार्थी दोन प्रकारे आपले अलॉटमेंट चेक करू शकतो. पहिली आहे ती विदाउट अलॉटमेंट. जर विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाली असेल तर बघा, इथं मी तुम्हाला काय काय दिसणार आहे हे पण सांगून ठेवतो. विद्यार्थ्याचा प्रिफरन्स नंबर, कॅटेगरी, अलॉटेड कॅटेगरी, मेरिट मार्क, अलॉटेड कॉलेज, अलॉटेड स्ट्रीम, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे जर अलॉटमेंट झाली असेल तर. आणि अलॉटमेंट जर झाली नसेल तर अलॉटमेंट नॉट फाउंड असं दिसणार आहे. त्या विद्यार्थ्याला या पर्टिक्युलर कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन नाही मिळालेली. फक्त हे कॅप वाले विद्यार्थी लॉग इन चेक करू शकतात. आणि कोटावाले विद्यार्थी त्यांनी काय करायचं मी थोडक्यात पुढे सांगणारच आहे. त्यामुळे सध्या कॅप वाल्या विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे. आता दुसरी पद्धत, ज्या पद्धतीने विद्यार्थी आपलं काय करू शकतात, अलॉटमेंट चेक करू शकतात. कसं करू शकतात, आता बघा, आपल्याला विद्यार्थ्याला काय करायचं आहे, लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल आणि तुम्हाला इथं डाव्या साईडला ह्या ऑप्शन वरती खाली जायचं आहे. इथं तुम्हाला कॅप ऍडमिशन दिसेल बरं का, कॅप ऍडमिशन, त्याला क्लिक करा. कॅप ऍडमिशनला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन होणार आहे. कॅप अलॉटमेंट स्टेटसला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि असं ओपन झालं की तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता, इथं तुमचं नाव दिसणार आहे, त्याच्याबरोबर तुमचं डेट ऑफ बर्थ, अदर कॅटेगरी, कॅटेगरी फॉर ऍडमिशन, मेरिट नंबर, मेरिट मार्क, इथं सगळं तुम्हाला बघायला मिळणार. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे हे इथं बघायला मिळणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी विदाउट लॉग इन समजलं, आता लॉग इन करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सर्व कॉलेजच्या डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. तसंच तुम्ही अलॉटेड कॉलेजचं नाव, तिथला स्ट्रीम कोड, स्टेटस ऑफ युअर ऍडमिशन, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. कॅप ऍडमिशन्स वरती केल्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढे काय करायचं हे पण महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला खाली गेल्यानंतर तुम्हाला सगळे जे ऑल मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे. काय काय अपलोड करायचं आहे, 10वीचं मार्कशीट अपलोड करावं लागेल, 10वीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना NCL असेल, नॉन क्रिमिलियर असेल, त्यांनी नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांकडे अजूनही कोणते डॉक्युमेंट्स अपलोड नसतील तर त्यांनी इथं हमीपत्र पण अपलोड करावं लागणार आहे. ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट असतील त्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, असे 3 बटन
अपलोड केल्यानंतरच तुम्हाला असं हे प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन चालू होणार आहे। जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही सगळे तर प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन ओपन होणार नाही। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, अलॉटमेंट विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे त्या कॉलेजची झाली असेल तर ठीक आहे, प्रोसीड फॉर ऍडमिशन करा। ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते कॉलेज नसेल मिळालं, त्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर ते विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही, हे लक्षात घ्या, काहीच करायचं नाही। आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन क्लिक केल्यानंतर कन्फर्म करायचं आणि तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन केलेलं आहे इथून। त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे। आता आपण अलॉटमेंट लेटर, आता हे कन्फर्म येईल जेव्हा तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन करताय त्याच्यानंतर कन्फर्मला क्लिक करायचं आणि तुमचं अशा प्रकारे सक्सेस होईल। आता सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर पण करावं लागेल। तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे त्याची प्रिंट काढा आणि ते तुम्हाला लागणार आहे तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना इथं फक्त हे हिरवे 2 बटन दिसणार नाहीत आणि त्यांना फक्त एवढंच बटन दिसतंय, याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं नाही। तुम्ही याला जर क्लिक केलं तर तुम्हाला कारण समजणार आहे की तुम्हाला का अलॉटमेंट झालेली नाही। आता सगळे ज्यांना अलॉटमेंट झाले ते पण हे चेक करू शकतात। म्हणजे त्यांना समजा एखाद्याला 4 नंबरचा प्रिफरन्स लागलाय, वरते 3 प्रिफरन्सेस का अलॉट झालेले नाहीत हे तो इथं चेक करणार आहे। आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिलाच प्रिफरन्स लागला तर त्याला इथं काहीच बघायला मिळणार नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं नाही ते पण चेक करू शकतात त्यांना अलॉटमेंट का झालेलं नाही। आता याच्या पुढे झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड केलं, सगळे विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आता काही विद्यार्थी असतील त्यांच्याकडे चुकून प्रोसीड फॉर ऍडमिशन झालं, त्या कॉलेजला त्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही तरी सुद्धा विद्यार्थी अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशन सुद्धा करू शकतात। अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा, सेव्ह करून ठेवा, प्रिंट काढा, ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला लागणार आहे तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस। आता मी सांगतो तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत। तुमचं मार्कशीट लागणार आहे, लक्षात ठेवा, तुमचा LC लागणार आहे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स लागणार आहेत। त्याच्यानंतर तुमचा फोटो लागणार आहे, तुमचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, ज्यांचं NCL असेल, नॉन क्रिमिलियर लागणार आहे, आधार लागणार आहे, लक्षात ठेवा। तसंच तुम्हाला तुमची फीज लागणार आहे, तुमची फीज चेक करा, जेवढे पैसे लागतायत तेवढे पैसे घेऊन जावा। आणि वडिलांचं आधार कार्ड पण कदाचित लागू शकतं, त्यामुळे एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्स ओरिजिनल प्लस त्याच्या जे काही झेरॉक्स असतील ते तुम्ही घेऊन जायचं आहे, अलग लक्षात। अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आपली अलॉटमेंट आहे ती चेक करू शकतात, आपलं जे ऍडमिशन आहे ते अशा प्रकारे ते कन्फर्म करू शकतात। हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे। बघा प्रोसेस काय मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे, आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स काय करायचे, घेऊन जायचे, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो 1 मिनिटात। बघा प्रोसेसमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, 23 जून पासून सकाळी 10 वाजल्यापासून 25 जून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता। हे झालं कॅपवाल्यांसाठी। कॅपवाले विद्यार्थी अशा प्रकारे आपली कागदपत्र घेऊन जायचं आहे। प्रोसीड फॉर ऍडमिशन आधी लॉग इन मध्ये करावं लागेल आणि मग सगळे कागदपत्र गोळा करायचे। कागदपत्र गोळा केल्यानंतर कॉलेजला जायचं, कागदपत्र पडताळणी करायची, ऍडमिशन कन्फर्म करायचं। पण जे विद्यार्थी कोटामध्ये आहेत, हे कॅपवाल्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं, कोटामध्ये जे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचंय किंवा कोटामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चेक करायचं आपल्याला अलॉटमेंट, त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट ही ऑनलाईन चेक करता येत नाही। त्यासाठी विद्यालय जे असणार आहेत, कॉलेजच्या नोटीस बोर्डवर जाऊन तुम्हाला बघायला होईल। नोटीस बोर्डवरती तुम्हाला समजेल की तुम्हाला कोटामधून ऍडमिशन मिळालेलं आहे किंवा नाही। जे विद्यार्थी कोटामधून ऍडमिशन टाकलेले आहेत, ऍप्लिकेशन केलेले आहेत, त्यांना लॉग इन मध्ये समजणार नाही। तसंच ज्या विद्यार्थ्यांचं कोटामधून ऍडमिशन झालं असेल त्या विद्यार्थ्यांना कॉलेजकडनं कॉल येणार आहे, हे लक्षात घ्या। बघा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे, कॉलेज करणार आहे तुम्हाला कॉल। तुमचं कोटामध्ये ऍडमिशन झालं असेल तर तुम्हाला मग सेम डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, सेम डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे आणि ऍडमिशन आपलं कन्फर्म करायचं आहे फी भरून। तर आणि त्याच्यानंतर बघा, ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट माहिती आहे, त्यांनी कॅप राऊंड 4 मध्ये ऍप्लिकेशन करू शकतात, जो की ओपन टू ऑल असणार आहे। त्याच्यामध्ये तुमचं कास्ट रिझर्वेशन पकडलं जाणार नाही, कुठलंच रिझर्वेशन पकडलं जाणार नाही। तो राऊंड जो असणार आहे तो ओपन टू ऑल असणार आहे, हे लक्षात घ्या। ओपन टू ऑल, फक्त मेरिट बेसिस वरती तुमचं ऍडमिशन होणार आहे। आणि 4थ्या फेरीचं वेळापत्रक 26 तारखेला बघायला मिळेल, 27 तारखेला तुमच्या रिकाम्या जागा तुम्हाला बघायला
मिळतील, किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत कॅप राऊंड 3च्या नंतर. ठीक, अशा प्रकारे सर्व प्रोसेस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅपवाल्या विद्यार्थ्यांना लॉग इन मध्ये दिसणार आहे, कोटामध्ये विद्यार्थ्यांना लॉग इन मध्ये कुठलीही इन्फॉर्मेशन दिसणार नाही अलॉटमेंटची. ठीक आहे, आय होप सगळ्यांना माहिती समजलेली आहे. ज्यांना काही डाऊट असेल त्यांनी इंस्टाग्रामवरती रीच आउट करा किंवा त्यांनी आपल्या युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकली तर त्याचे उत्तर मी देत असतो. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.